जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वाढदिवस नव्हे पर्यावरणाचा उत्सव। शिवाजी जाधव यांच्या 1000 वृक्ष संवर्धन उपक्रमाचे उदय सामंतांकडून कौतुक। हुपरी प्रतिनिधी सागर पाटील सह वाढदिवस हा केवळ शुभेच्छाचा दिवस न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव ठरावा या उद्देशाने रेंदाळ येथील जिल्हा परिषद सदस्य तथा शिंदे शिवसेने राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांना आपल्या वाढदिवसानिमित्त 1000 वृक्ष संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम राबविला। या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र उद्योग तथा मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात झाला। यावेळी शिवाजी जाधव यांनी आपल्या मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला। मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनामुळे विकास कामांना गती मिळत असल्याचे सांगत रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामासाठी त्यांनी मागणीही केली। कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, फक्त वृक्षारोपण करून थांबून चालणार नाही, तर त्या वृक्षाचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे। ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। शिवाजी जाधव यांच्या पर्यावरण पूरक उपक्रमाचे आणि विकासभिमुख कार्याची कौतुक करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांची जनतेची कायम नाळ जोडून ठेवावी असा सल्लाही दिला। जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहिल्यामुळे मला सलग 5 वेळा आमदार होण्याची संधी मिळाली असेही त्यांनी सांगितले। तसेच शिवाजी जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यानंतर मंत्री उदय सामंत यांचा शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिता नांदेकर, जिल्हा परिषद सदस्य अदिश शिंगे, पंचायत समिती सदस्य शुभांगी पुजारी, हुपरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगलरावजी माळगे, बांधकाम सभापती संदीप आपटे, गटनेते रोहित शेटे, आरोग्य सभापती संतोष वाळवेकर, नगरसेविका रुपाली उगळे, सोनाली जाधव, रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना शहर प्रमुख शरद पाटील, हुपरी शहर प्रमुख नितीन गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी गोकुळ दूध संघाचे संचालक तथा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला। प्रतिमा स्वीकारताना सामंत साहेबांनी आपले चप्पल काढून ठेवलेले आहे। जय जय शिवाजी। या ठिकाणी एक छोटासा आगळा वेगळा सत्कार, खरं तर रेंदाळ नगरीचे सुपुत्र। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज। सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।